नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्यामध्ये उपयोजना कोणकोणत्या आहेत, त्यासाठी काय काय आपल्याला करावं लागणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, कोण कोण हा फॉर्म भरू शकतो, त्यामध्ये किती रुपयापर्यंत आपल्याला अर्थसहाय्यता मिळते, कोणकोणत्या योजनात किती रुपयापर्यंत अर्थसहाय्यता मिळते, ही सर्व A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठी ही बांधकाम कामगारांना योजनेच्या मार्फत ही भेट दिली आहे। मित्रांनो, ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये A to Z पर्यंत पाहणार आहोत। परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, बांधकाम कामगार म्हणजेच इमारत बांधकाम कामगार या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना विविध उपयोजनांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने अर्थसहाय्य करण्यात येत आहे। ज्यामध्ये मित्रांनो, शैक्षणिक अर्थसहाय्य असो, स्कॉलरशिप म्हणता येईल त्याला, त्यानंतरच जी योजना असणार आहे ती अर्थसहाय्य, ज्यामध्ये वैद्यकीय असू शकते, त्यानंतर घर बांधण्याकरिता सामाजिक अर्थसहाय्यता असू शकते। अशा प्रकारची उपयोजना या बांधकाम कामगार योजने अंतर्गत तुम्हाला मिळू शकते मित्रांनो। मित्रांनो, फक्त 1 रुपयाच्या ऑनलाईन फॉर्मवर 1 रुपयाची जी रिसिप्ट आहे ती आपल्याला करायची आहे। जेव्हा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करसाल त्यानंतर फक्त 1 रुपयाच्या रिसिप्टमध्ये तुम्हाला ही सर्व योजना मिळत जाईल। त्यामध्ये सर्वात आधी जी आहे ती बांधकाम कामगाराची जी पेटी आहे, ज्यामध्ये सर्व बांधकाम कामगाराचं जे साहित्य असते, जे टोपी असेल, छत्री असेल, टॉर्च असेल, टिफिनचा डब्बा असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे साहित्य तुम्हाला त्या पेटी मध्ये मिळणार आहे। आता त्यामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने 10 अजून वस्तूंचे जे आहे तर त्यामध्ये ॲड केलेलं आहे, ज्यामध्ये फिल्टर असणार आहे मित्रांनो, त्यानंतर 25 किलोची धान्यासाठी पेटी असणार आहे, ज्याला आपण कुठ्ठी देखील म्हणू शकतो, त्याचबरोबर 22 किलोचं धान्य साठण्याची जी एक कुठ्ठी आहे ती देखील असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारचे 10 वेगवेगळ्या वस्तू आता महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये ॲड केलेल्या आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 30 प्रकारचा भांडी संच देखील त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे। फक्त 1 रुपयाच्या पावतीवर तुम्हाला हे 30 प्रकारचा भांडे संच देखील मिळणार आहे, ज्यामध्ये घरोपयोगी असणारे, संसार उपयोगी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे 30 भांडे त्यामध्ये तुम्हाला एका याच्यामध्येच मिळणार आहेत मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, जर बांधकाम कामगाराचे पाल्य असतील, मुलं असतील, पती पत्नी असतील, मुलगी असेल, यांना देखील वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये अर्थसहाय्य केल्या जाते मित्रांनो। जसे की 1ली ते 5वी पर्यंत जर विद्यार्थी असेल बांधकाम कामगाराचा तर त्याला प्रतिवर्ष 2,500 रुपये देण्यात येते स्कॉलरशिप म्हणून। त्याचबरोबर 5वी ते 9वी असेल तर त्याला देखील 2,500 रुपये मिळतात मित्रांनो। त्यानंतर 10वी आणि 12वी पर्यंतच्याला 20,000 रुपये ते 10,000 रुपये त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून मिळते मित्रांनो। त्यानंतर बांधकाम कामगाराची पत्नी असो किंवा पती असो किंवा मुलं बाळं असो, त्यांना BA म्हणजेच डिग्री शिक्षणाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपयाची जी स्कॉलरशिप आहे ती देखील यामध्ये देण्यात येते मित्रांनो। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण असो किंवा अभियांत्रिकी शिक्षण असो, या शिक्षणाला देखील वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये तुम्हाला अर्थसहाय्य स्कॉलरशिपच्या रूपात मिळत असते मित्रांनो। त्याचबरोबर बांधकाम कामगाराचं जी पहिली पाल्य आहे, जी पहिली मुलगी आहे, त्या पहिल्या मुलीच्या विवाहाकरिता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तिला 51,000 रुपयाची जे अर्थसहाय्य आहे ते विवाहाकरिता मिळत असते मित्रांनो। त्याचप्रकारे MSc कोर्स असो किंवा अन्य कोणते कोर्स असो, शैक्षणिक योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व शिक्षणाकरिता स्कॉलरशिप ही त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो। त्याचबरोबर जर बांधकाम कामगार कामावर अपंगत्व आला असेल किंवा मग ॲक्सिडेंटने काही वारले असतील तर अशाला देखील 2 ते 4 लाख रुपयापर्यंत त्यामध्ये अर्थसहाय्य मिळत असते मित्रांनो। त्याचबरोबर बांधकाम कामगाराला जर स्वतःचे घर नसेल आणि घर बांधायचे असेल तर बांधकाम कामगाराला घर बांधण्याकरिता 6 लाख रुपया इतकं अनुदान अर्थसहाय्य मिळते मित्रांनो। त्यामध्येच 2 लाख रुपयाचं जे अनुदान आहे, जे अर्थसहाय्य आहे, ते सबसिडी म्हणून त्यामध्ये असणार आहे। 4 लाख रुपये तुम्हाला परतीचे भरावे लागणार आहेत मित्रांनो। ही सर्व व्हिडिओची माहिती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे, तुम्ही ती सर्व व्हिडिओ
पाहू शकता मित्रांनो। प्रत्येक व्हिडिओसाठी एक वेगळा विषय आणि सर्व माहिती त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता। त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही देखील या योजनेचा भरपूर प्रमाणे फायदा उचलू शकता मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, आता सांगायचं म्हणजे आता जशी जशी नोंदणी नवीन होत जाणार आहे तसे तसे यामध्ये वस्तू देखील ॲड करण्यात येत आहेत। आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 नवीन वस्तू यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। अशा प्रकारे यामध्ये सर्व प्रकारच्या योजनांमार्फत भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे बांधकाम कामगारांना बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। त्यामुळे आजच तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। फक्त 1 रुपयाच्या पावतीवर 1 रुपयाच्या रकमेवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। फॉर्म भरण्याकरिता तुमच्या नजीकच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये तुम्ही जाऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला कागदपत्रे फक्त आधार कार्ड, 2 फोटो आणि 90 दिवसाचं जे कामगार केल्याचं जी रिसिप्ट असते, जी सर्टिफिकेट असते, हे सर्टिफिकेट तुम्हाला त्यासोबत जोडावे लागणार आहे। ते सर्टिफिकेट कोणाचं असणार आहे मित्रांनो, तर ते सर्टिफिकेट एकतर ग्रामसेवकाचं तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग ठेकेदाराचं तुम्ही घेऊ शकता। ग्रामसेवकाच्या जागी तुम्हाला नगर परिषद, नगरपालिका येथून देखील तुम्हाला ते सर्टिफिकेट घेता येते मित्रांनो। हेच एक महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे जे या बांधकाम कामगार फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला उपयोगाचं ठरणार आहे मित्रांनो। ही बांधकाम कामगार योजना सर्वांसाठीच आहे, कारण की सर्व महाराष्ट्रातील लोकांना हे फॉर्म भरता येणार आहेत मित्रांनो। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असेल अशा सर्व व्यक्तींना हे फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो। त्यामुळे आजच तुम्ही नजीकच्या तुमच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घेऊ शकता मित्रांनो। त्याचबरोबर ही नोंदणी दरवर्षाला एकदा रिन्यू देखील करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला। अशा प्रकारे हे बांधकाम कामगाराचं जी माहिती होती तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला, माहिती देखील कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारण्याचा प्रयत्न करा, आम्ही त्यांची उत्तर नक्कीच देऊ मित्रांनो। जेवढे आमच्याच्याने झाली तेवढी आम्ही तुमची सहाय्यता करण्याचा प्रयत्न करू। तुमचे जे प्रश्न आहेत ते सर्व आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।